आपला आवाज कोकण 24 तास। रत्नागिरी जिल्ह्यात घरगुती गॅसचा मुबलक साठा आहे, त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी केले। मी मनोज जिंदल, जिल्हाधिकारी रत्नागिरी। या शांतादुर्गा या ठिकाणी हे आपलं जे HPCLच्या एजन्सी आहे, गॅस एजन्सी, तिथे पाहणी करायला, इन्स्पेक्शन करायला आलो होतो। इथे मला काही सर्वसामान्य नागरिक पण मिळाले, जे काही दिवसापासून आपले जिल्ह्यामध्ये जे थोडा अफवा पसरतो आहे रिगार्डिंग गॅस, घरगुती गॅस सप्लायचा, त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये थोडासा पॅनिक निर्माण झाला होता। साठी मी त्यांच्याशी संवाद करण्यासाठी इथे आलो होतो आणि मी त्यांना सर्वांना हे आश्वासन दिलं आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये चांगली पद्धतीने शासन आपल्याला गॅस पुरवठा देतो आहे। घरगुती गॅस कनेक्शनमध्ये कुठलाही प्रकारच्या 45 दिवसचं जे आपल्याला काही ठिकाणी सोशल मीडिया वगैरे याच्यामध्ये न्यूज भेटत असेल ते चुकीच्या न्यूज आहे। शासनाचे क्लिअर आपल्याला निर्देश आहे की प्रत्येक माणसापर्यंत 25 दिवसामध्ये गॅस पुरवठा, घरगुती गॅस पुरवठा त्यांना भेटला पाहिजे। त्या हिशोबाने आम्ही आपले वरिष्ठांना पण सांगितलं आहे, त्यांच्याकडनं आम्ही जे आमच्याकडे जे माहिती आहे ते पण आपण सगळे गॅस एजन्सीजला दिली आहे की 25 दिवसामध्ये सर्व रत्नागिरीचे आपले नागरिकांना तुम्ही गॅसचे पुरवठा करावे आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं जर कोणतंही नागरिकांना प्रॉब्लेम येत असेल तो गॅस एजन्सीचा एक व्हॉट्सॲप नंबर आहे, ते व्हॉट्सॲप नंबर आम्ही सगळे मीडिया बंधू यांच्यासोबत शेअर करतो। ते व्हॉट्सॲप नंबरवर त्यांनी बुकिंगसाठी रिक्वेस्ट केलं तर त्यांना बुकिंग पण मिळणार। आणि त्याचबरोबर 11 फरवरीपासून, म्हणजे 11 फरवरीच्या आधी ज्यांनी बुकिंग केले असेल त्यांना 25 दिवसामध्ये मिळेल, म्हणजे 11 + 25 26 त्या हिशोबाने पुढे जे काही बुकिंग येत असेल ते 25। सोशल मीडियावर आलेल्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका, कारण शासन आदेशानुसार बुकिंग केल्यानंतर 30 दिवसात नागरिकांना गॅस मिळेल असा विश्वास जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी पत्रकारांसह बोलताना व्यक्त केला आहे। 30 दिवसामध्ये तुम्हाला मिळणार याचं मी आपल्याला सर्वांना आश्वासन देतो। आणि काही अडचणी असेल तर हेल्पलाईन नंबर पण आहे आपला, त्याच्यावर तुम्ही कॉल करून आम्हाला माहिती देऊ शकता किंवा हे जे व्हॉट्सॲप नंबर आहे त्याच्यावर आपण बुकिंग करू शकतो। सर, पण तुम्ही म्हणाल्याप्रमाणे प्रशासनाकडनं 25 दिवस आणले, पण एजन्सीच्या सिस्टीममध्ये जर तिकडनं वरूनच 25 दिवस येत असेल तर ते एजन्सीवाले काय करणार? किंवा लोकांमध्ये त्याचा उद्रेक होतो आहे, काही ठिकाणी दिसतोय संभ्रम निर्माण होतोय। हा जे 45 दिवसाचा इश्यू आहे की ऑनलाईन सिस्टममध्ये त्यांच्या 45 दिवस दिसतो आहे, हे बरोबर आहे तुमची माहिती। आम्ही त्यांना ही सूचना दिली आहे की तुम्ही या पर्टिक्युलर जे टेक्निकल ग्लिच आहे याला व्यवस्थित करावे, पुढच्या 1 ते 2 दिवसामध्ये व्यवस्थित करावे, कारण बाकी जे एजन्सीज आहे IOCL, BPCL ते 25 दिवसामध्ये गॅस पुरवठा देतो आहे। तो ही सूचना आम्ही यांना पण दिली आहे। हे मोठी एजन्सी असल्यामुळे हे महत्त्वाचं टेक्निकल जे ग्लिच आहे त्याने दूर करायचं आहे त्याच्या, आणि मला विश्वास आहे की पुढचे 2 ते 3 दिवसामध्ये हे पण इश्यू सॉर्ट होऊन जाईल। सर, आणि आता व्यावसायिक सिलेंडर तर पूर्णपणे बंद झालेलं आहे, पण काही हॉटेल व्यावसायिक म्हणजे असं विचारतं की आम्हाला कधी मिळतं, त्यासाठी काही गाईडलाईन्स किंवा काही सूचना आल्यात का तुम्हाला प्रशासनाकडून? नाही, याच्यामध्ये जे कमर्शियल गॅस युसेज आहे, जे व्यावसायिक तुम्ही म्हणतात, त्याच्यामध्ये पूर्णपणे बंदी झाली नाही आहे। त्याच्यामध्ये जे मागच्या त्यांच्या काही दिवसाचा ॲव्हरेज असतो, फॉर एक्झाम्पल मागचे 6 महिन्यामध्ये ते किती गॅस यूज वापरत होतो त्याच्या ॲव्हरेज काढून त्याच्यात काही कपात शासनाने लावलेली आहे। तो त्याच्यामध्ये थोडासा आता हे लगेच युद्धाची जे परिस्थिती निर्माण झाली त्याच्यामध्ये थोडासा गॅप येतो आहे, परंतु काही दिवसामध्ये मला पूर्ण विश्वास आहे की शासन कमर्शियल गॅसबद्दल पण पॉझिटिव्ह पुढे पाऊल घेणार। तो त्याच्यामध्ये कोणाला काही पॅनिक व्हायची गरज नाही आहे। थोडे दिवस आपल्याला याच्यामध्ये काम करून पुढे जे काही शासनाद्वारे जे पुढे इन्स्ट्रक्शन्स येणार त्याप्रमाणे आपण पुढे जाणार त्याच्यामध्ये। घरगुती गॅस साठा संपणार आहे या भीतीपोटी नागरिक अफवांवर विश्वास ठेवून विविध गॅस एजन्सी बाहेर गर्दी करीत आहेत। त्यामुळे जिल्हाधिकारी मनोज जिंदल रत्नागिरी येथील शांतादुर्ग गॅस एजन्सीमध्ये जाऊन पाहणी केली आणि नागरिकांशी संवाद साधलाय।
हे व्हॉट्सअप नंबर आहे बघा. हे व्हॉट्सअपवर तुम्ही खूप सोपी पद्धतीने तुम्ही बुकिंग करू शकता. तुम्हाला कुठे जायची गरज नाही. व्हॉट्सअप नंबर आहे. त्या व्हॉट्सअपवर सोपी पद्धतीने तुम्ही मेसेज पाठवून लगेच सांगा. महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास.